यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। संतांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरीचा पालखी तळ दिवाळीच्या झगमगाटाप्रमाणे आता सजवण्यात आलेला आहे। वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी संपूर्ण वाखरी पातळीवरती यावेळेस पालखी तळावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। यासाठी दिवाळीच्या लखलखाटाची थीम देखील वापरण्यात आली असून प्रत्येक झाडांमधून विद्युतीकरण देखील केलंय। त्यामुळे दिवाळीचीच कुठेतरी अनुभूती वारकऱ्यांना मिळते। अतिशय नयनरम्य अशा विद्युत रोषणाईमुळे वाखरीचा पालखी तळ मॉडेल पालखी तळ म्हणून पुढे येतोय। हीच दिवाळीप्रमाणे केलेली सजावट आपण आज दाखवत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। खरं तर हे सगळं वातावरण आत्ताचं पाहिलं, या झाडांमध्ये लाईट आहेत, रात्रीची वेळ आहे आणि सगळीकडे झगमगाट आहे। तुम्हाला वाटेल ही दिवाळीची पहाट आहे काय, पण ही दिवाळीची पहाट नाही, तर हा पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी तयार केलेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी तळ आहे की याच पालखी तळावर आता झाडांमधून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। त्यामुळं संपूर्ण पालखी तळाला आता दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या रंगीबेरंगी ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स झाडांमधून लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सगळ्यात मोठा जो पालखी तळ म्हणून संबोधला जातो वाखरीचा पालखी तळ तो आता पुढे येताना दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाखरीचा पालखी तळ हा मॉडेल पालखी तळ करा अशा सूचना केल्या होत्या। त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरीचा पालखी तळ हा मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित केलाय आणि याच पालखी तळावर आता रात्रीच्या वेळी दिवाळी आणि झगमगाट वारकऱ्यांसाठी पाहायला मिळतोय। त्यामुळे खऱ्या अर्थानं विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी हे संत वचन सार्थ होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।